दोन्ही हाताने टाळी, मुखाने सुंदरचं नाव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रांवृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांशुत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र. येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. चला आजच्या सेशनची सुरुवात ना हा बोला. काही कारणाने मला वरती जावं लागतंय. 15-20 मिनिटं गेली चालेल ना? हो तुम्ही जा, तुम्ही तुमच्या वेळेनुसार जॉईन व्हा, काहीही हरकत नाही. ठीक आहे. नाही नाही काही हरकत नाही. आजच्या सेशनची सुरुवात आपण कलावती आईंच्या एका छानशा प्रसंगावरून करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कलावती आई एक अशा विभूती होऊन गेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. आत्ताच्या नजीकच्या काळातल्या त्या संत आहेत ज्यांनी आपल्यासारख्या सामान्यांना जो ज्ञानेश्वर महाराजांचा मार्ग आहे, जो तुकाराम महाराजांचा मार्ग आहे, तो सगळा मार्ग वेगळ्या पद्धतीने जगून दाखवला कलावती आईंनी. संसारातली प्रतिकूलता असेल, संसारातलं दुःख असेल, मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी तुम्हाला मागेही सजेस्ट केलं होतं, जमलं तर त्यांचं चरित्र वाचा. नसेल वाचायला जमत तर यूट्यूबवरती छान अवेलेबल आहे, ऐका त्यांचं चरित्र. छान चरित्र त्यांचं अवेलेबल आहे, पूर्णच्या पूर्ण शब्दशः अवेलेबल आहे, ते ऐकू शकतो आपण. तर कलावती आई स्वतःच्या हाताने देवाला नेहमी ना हार ओवून घालायच्या, स्वतःच्या हाताने हार बनवायच्या आणि मग तो हार देवाला त्या घालायच्या. तर एक दिवस सुंदर अशा चाफ्याच्या फुलांचा हार आई करत बसल्या होत्या. आता वय झालेलं होतं आणि दूरवर त्यांची ख्याती पसरलेली, त्याच्यामुळे कोणी ना कोणीतरी त्यांच्या सेवेला नेहमी असायचं. त्यांचे जे सेवेकरी आहेत ना त्यांच्या सुद्धा अनेको आख्यायिका आहेत बरं का.
खूप सुंदर सत्य घटना आहेत. मग त्यांची एक सेविका होती जी मनाने अतिशय नास्तिक होती. तिचं कधीच अध्यात्मामध्ये लक्ष नाही लागायचं आणि ती सतत बोलायची की काय आईंकडे लोक येतात, कशी लोक येतात, काय गरज आहे एवढ्या अध्यात्माची, छान खावं प्यावं मस्त राहावं. कलावती आईंचा एकदम वैराग्यपूर्ण स्वभाव आणि त्या बाईचा एकदम भोगपूर्ण स्वभाव असा त्या ताईचा स्वभाव होता. पण तिच्या सुद्धा स्वभावामध्ये परिवर्तन कलावती आईंच्या वागणुकीमुळे झालं होतं. त्या बाईची सुद्धा कलावती आईंनी शेवटपर्यंत छान रीतीने काळजी घेतली. तो प्रसंग माझ्या मनाला खूप जास्त भावला, कारण ती व्यक्ती इतकी प्रतिकूल होती त्यांच्या अध्यात्माला, त्यांच्या देवपूजेला, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला, तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या त्या बाईची आई मनापासून काळजी घ्यायच्या, खरंच मनापासून. बऱ्याच वेळा ती चोरी सुद्धा करायची, ते सुद्धा त्या पोटात घालायच्या, पदरात घालायच्या, इतकं प्रेमाने त्या तिचं करायच्या. असंच त्यांच्याकडे नंतरच्या काळामध्ये अनेको चांगल्या चांगल्या व्यक्ती आल्या त्यांच्या सेवा करण्यासाठी. एक दिवस अशीच एक व्यक्ती त्यांची सेवा करत होती आणि आई सुंदर चाफ्यांचा हार देवासाठी बनवत होती, कृष्णासाठी, बाळकृष्णासाठी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाळकृष्णाच्या लीलांमध्ये कलावती आई बऱ्याच वेळा रमायच्या. तर त्या छान हार बनवत होत्या आणि ती व्यक्ती त्यांचे पाय चेपत होती, आईंचे पाय चेपत होती आणि आई हार बनवत आहेत. तर आईंचा हार बनवून झाला. या दृष्टांताचं गमक त्या एका वाक्यात आहे. आईंचा हार बनवून झाला आणि आई त्या मुलीला म्हणाल्या की तू इथेच पाय चेपत बस, मी जरा कृष्णाला हार घालून आले. काय म्हणाल्या? तू इथेच पाय चेपत बस, मी कृष्णाला हार घालून आले. म्हणजे त्यांना एवढंही देहाचं भान राहिलं नाही की त्या जाणार म्हणजे त्यांचे पायही जाणार ना, त्यांना तेही भान राहिलं नाहीये. त्या एवढ्या मग्न आहेत देवाची सेवा करण्यामध्ये की त्या तिला म्हणतात इथेच बस तू पाय चेपत, मी जरा हार घालून आले. असं देहाचा विसर पडो मज, असं तुकाराम महाराजांचा अभंगाचा पण आपण आज संदर्भ घेणार आहोत आणि आजच्या आपल्या विश्लेषणाला आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी आजचं छानसं मर्म मनात घेण्यापूर्वी आजच्या एकूण गोष्टीचं जे काही सारांश आहे, जो काही पाया आहे, त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचे श्लोक बघायचे आहेत. आजच्या श्लोकांमध्ये आपला अध्याय क्रमांक 5 चालू आहे. श्लोक क्रमांक 23, 24, 25 आणि 26 या श्लोकांमध्ये भगवंत असं सांगतोय, परत एकदा सांख्ययोगाबद्दल सांगतोय, परत एकदा ज्ञानाबद्दल सांगतोय. तो जो ज्ञानी आहे, तो जो सांख्ययोगी आहे, तो कसा बाकीच्या सगळ्या सुखांपासून अलिप्त झालेला असतो आणि तो आत्मसुखामध्ये रत असतो. आत्मसुखामध्ये तो सांख्ययोगी रत असतो. मग तो परमशांतीला कसा प्राप्त होतो याचं वर्णन आहे. आधी आपण श्लोक बघायचेत. सगळ्यांनी मनापासून लक्ष द्या. अतिशय सुंदर असं मर्म समजण्यासारखं आहे. आणि असं म्हणतात की जे कर्मयोगाचे अध्याय आहेत ना, 6व्यापासून खरा ध्यान योग आणि योग मार्ग सुरू होतो. योग मार्ग म्हणजे शरीराची बैठक कशी असावी, पद्मासन कसं घालावं, मग ब्रह्मरंध्रापर्यंतची चेतना कशी प्रवाहित होते, कशा पद्धतीने तो मार्ग खुला होतो ना, योग मार्ग, खरा योग मार्ग, त्याचं वर्णन 6व्या अध्यायापासून आहे. मग या 5व्या अध्यायामध्ये ना भगवंत अल्टिमेट सांगतात आपल्याला. शेवट आहे आता, शेवटचे 3 श्लोक उरलेत आता. 23, 24, 25, 26 आज बघायचेत. 27, 28, 29 पुढच्या सेशनला बघायचेत. इथे 5वा अध्याय संपतोय. या 5व्या अध्यायामध्ये भगवंत डिक्लेअर करतोय की आपल्याला काय करायचंय आणि तिथून पुढे मग योगाभ्यास सांगतोय भगवंत. ठीक आहे, म्हणून अत्यंत महत्वाचे श्लोक आहेत. सगळ्यांनी श्लोक जे आहेत ते ओपन करा आणि माझ्याबरोबर बोलायचं आहे. आपण श्लोकांची आधी संता पाहणार आहोत, कशा पद्धतीने ते बोलायचेत, गायचेत हे आधी आपण पाहणार आहोत आणि मग त्याच्या आपण अर्थाकडे वळूया. श्लोक क्रमांक 23, अध्याय क्रमांक 5. गेल्या वेळेस मी तुम्हाला हे अभंग दिले होते बघण्यासाठी की या अभंगांवरतून तुम्ही दृष्टी जरा तुमची महत्त्वपूर्ण अमूल्य असा वेळ तुमचा या अभंगांना द्या आणि त्याच्यानंतर आपण आजच्या श्लोकांकडे वळणार आहोत आणि पुन्हा एकदा त्या अभंगांकडे पण येऊ आपण. श्लोक क्रमांक 23. शक्नोती हैव यस सोडून, यच्या नंतरचा जो विसर्ग आहे त्याचा उच्चार स होणार आहे कारण पुढे स आहे. शक्नोती हैव यस सोडून, ढच्या वरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म होणार आहे. प्राक शरीर विमोक्षणात, प्राक क ला हलंत क मोडायचा, पाय मोडायचा कचा, क ला श जोडलाय ना तो वेगळा करायचा. प्राक शरीर विमोक्षणात. ठीक आहे, पुढचं चरण काम क्रोधोद्भवम वेगम. आता वेगम भवम चा आहे ना, काम क्रोध भव, काम क्रोध
काम क्रोधोद्भवम, तो जो वरचा अनुस्वार आहे त्याचा उच्चार व असा होणार, कारण पुढे व आहे. वेगमचा गचा वरचा अनुस्वार म असा होणार. ययुक्त सयुक्त स सुखी नरहा. मी एकदा पूर्ण श्लोक बोलून दाखवते. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्त स सुखी नरहा. ठीक आहे, सोपं आहे ना? माझ्या मागून बोला हा, एक एक चरण बोलूया आपण. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात्. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्त स सुखी नरहा. काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्त स सुखी नरः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच, इथे कॉमा पाहिजे, जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम क्रोधांमुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. हा श्लोक शेवटी येणार आहे आजच्या निरूपणामध्ये. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 24. आता ह्याचा पहिलं जे चरण आहे ना ते खूप मोठं आहे, एक सलग शब्द आहे, तर त्याचं उकल कशी करायची, संधी विग्रह कसा करायचा, तो वरती लिहिलेला आहे. संधी विग्रह नाही म्हणता येणार, कारण रा नंतर मी शब्द तोडलाय, वाचायला सुलभ जावं यासाठी. योंत सुखोंतरारामस तथांतर ज्योतिरेव यः. योंत 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 च्या नंतरचा विसर्ग पुढे स असल्यामुळे बोलायचा नाही, स असाच त्याचा उच्चार होतो. योंत सुखोंतरा रामस तथांतर ज्योतिरेव यः. ज्योतिरेव यः, ज्योतिरेव यः, पुढचा विसर्ग पूर्ण बोलायचा आहे. सयोगी ब्रह्म निर्वाणम, सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति. ठीक आहे, व्यवस्थित बोला. पुन्हा एकदा बोलून दाखवू का? माझ्या मागून चरण बोला. योंत सुखोंतरारामस तथांतर ज्योतिरेव यः. सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति. व्हेरी गुड. खूप सोपा होता हा श्लोक. जो पुरुष, व्हेरी इम्पॉर्टंट, जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा व आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो. कोण कोण बोलले? अंतरात्म्यातच सुखी, अंतरात्म्यातच रमणारा आणि अंतरात्म्यातच ज्ञान मिळवलेला असतो, तो सच्चिदानंद घन परब्रह्म. आपण गेल्या सेशन पासून बघतोय सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्य योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ठीक आहे, आपण विश्लेषण बघणार आहोत. पुढच्या श्लोकावरती येऊया. या श्लोकामधलं महत्वाचं काय, 24व्या श्लोकामधलं खाली मी जिथे अर्थ लिहिलाय ना, जिथे गीता प्रेसचा ज्यांनी जिथे हिंदीमध्ये अर्थ लिहिलाय ना, तिथे त्याची उकल लिहिले बघा. योंत सुखोंतरात रामस, त्याचा अर्थ त्यांनी खाली लिहिलाय अंतसुख. त्यांनी फोर कशी केली, य एव अंतसुख अंतरा रामहा. ठीक आहे, तो अंतसुखचा अर्थ काय, तो आपण आजच्या विश्लेषणामध्ये बघणार आहोत. अंतसुख, श्लोक क्रमांक 24 मधला अंतसुख, भगवंताला आतलं सुख म्हणायचंय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय ते आपण बघणार आहोत. श्लोक क्रमांक 25 आधी घेऊया आपण. लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषय क्षीण कल्मषः. लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषयः क्षीण कल्मषः. छिन्न द्वैधा यतात्मान, न च्या नंतरचा विसर्ग अर्धा. छिन्न द्वैधा यतात्मान
सर्वभूत हिते रतः. नच्या नंतरचा विसर्ग अर्धा नाही, बोलायचाच नाही, सॉरी, पुढे स आहे. यतात्मान सर्वभूत हिते रतः. ठीक आहे, पुन्हा एकदा बोलते. लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूत हिते रतः. ठीक आहे, शेवटचा विसर्ग पूर्ण बोलायचा. हा, माझ्या मागून बोला. लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषय क्षीणकल्मषः. बोला. छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूत हिते रतः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की ज्याचे सर्व पाप नष्ट झालेले आहे. व्हेरी गुड. ज्याचे सर्व पाप नष्ट झाले. मुळात ना, तुम्ही जर वरचा श्लोक बघितला ना, लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषयः क्षीणकल्मषः, याच्यामध्ये पाप शब्द कुठे नाही वापरलाय. पल्लवीताई, उज्ज्वलाताई, पाप हा शब्द कुठे नाही वापरलाय. पण गीता प्रेसने सुद्धा ना त्याचा अर्थ काय केलाय बघा. क्षीणकल्मषः म्हणजे काय अर्थ घेतलाय, जिनके पाप नष्ट हो गए. हे खाली अर्थ आहे बघा इथे, क्षीणकल्मषः. त्याचा अर्थ काय लिहिलाय, जिनके पाप नष्ट हो गए. आणि इंटरनेटवरती सगळीकडे हाच अर्थ आहे की ज्यांची सर्व पाप नष्ट झाले, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले, जे सर्व सजीव मात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यातच स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. लोकांना समजावं लोकार्थाने म्हणून त्यांनी क्षीणकल्मषाचा अर्थ असा दिलाय की पाप नष्ट हो गए. पाप नष्ट हो गए असा त्यांनी अर्थ लोकांना समजावं म्हणून दिलेला आहे. पण त्याचा अर्थ असा आहे की क्षीण म्हणजे अशुद्ध, क्षीण म्हणजे अशुद्ध, आणि कल्मषः म्हणजे निघून जाणं, रहित होणं, अशुद्धी रहित होणं. आणि आपल्या बोलीभाषेमध्ये अशुद्धी म्हणजे पाप असं म्हणतात. पण क्षीणकल्मषः काय कमी करायचे ते आपण बघणार आहोत. आपण आजच्या पुढच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक क्रमांक 26. काम क्रोध वियुक्तानै यती नायत चेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनाम. सोपा आहे. काम क्रोध वियुक्तानै यती नयत चेतसाम. ठीक आहे, माझ्या मागून बोला. काम क्रोध वियुक्तानै यती नयत चेतसाम. अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनाम. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, काम क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो. काय बोलतायत, त्यांच्या सर्व बाजूंनी. म्हणजे कुठे, इमॅजिन करा आपण पाण्यात बसलोय, आपल्या आजूबाजूला पाणी भरलेलं आहे ना, तसं त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच पूर्णपणे भरलेला असतो. आता मी इथे पीपीटी थांबवणार आणि आपल्या श्लोकांकडे या. श्लोकामध्ये भगवंत असा म्हणतोय अर्जुनाला की हे अर्जुना, जो सांख्ययोगी आहे, जो ज्ञानी आहे, तो आत्म्याच्या सुखाला प्राप्त होतो, आत्म्याच्या सुखामध्येच रमतो आणि जे जिंकायचं असेल तर तो आत्मसुखच जिंकतो. आता आत्मसुख म्हणजे काय, डोळे मिटून पल्लवीताई एखादा मंत्र बोलायचा, उज्ज्वलाताई, शोभनाताई, स्मिता काकू, लक्ष्मण दादा, यशोदा की बाकी कोणी मला अजून दिसत नाहीये, त्या सगळ्यांनी सगळेजण इथे सगळेजण आध्यात्मिक लोकच आहेत. आपलं ऐकणारे सगळेजण पुढच्या तुकड्यांमध्ये गेलेले आहेत, बालवाडीतलं कोणी नाहीये इथे. तर काही ना काहीतरी मंत्र जाप करतो. तो मंत्र जाप करून जी शांती मिळते, जो आत्मानंद मिळतो, त्या आत्मानंदाबद्दल बोलतायत का भगवंत? उत्तर आहे नाही.
गीता कुठल्या मंत्राला सांगत नाही, गीता कुठल्या स्वरूपाला सांगत नाही, गीता कुठल्याच रूपाला सांगत नाही, कशाचंच प्रमोशन गीता करत नाही. एखाद्या रूपाची आठवण करून आम्हाला गणपती बाप्पा आवडतो, मग आम्हाला गणपती बाप्पाची आठवण करून जी शांती भेटते त्या आत्मसुखाबद्दल बोलतायत का? अजिबात नाही. मग कुठल्या आत्मसुखाबद्दल भगवंत बोलतायत? याचं उदाहरण ना, फक्त एक उदाहरण तुम्हाला देईन. आपण झोपल्यावरती एखाद्या घरामध्ये एखादं मयत होतं, कोणीतरी वारतं, त्या व्यक्तीची सगळ्यात जवळची व्यक्ती रडून रडून स्वतःचं पूर्ण हाल करून घेते, डोकं आपटते, हात आपटते, पाय आपटते, दुःख पराकोटीचं असतं. काही काळ रडल्यानंतर त्या व्यक्तीलाही झोप येते, मग ती व्यक्ती हळूच तिथेच झोपते, ती झोपी जाते. त्या झोपेमध्ये त्या व्यक्तीला तिच्या दुःखाचं स्मरण असतं का हो? दुःखाचं स्मरण असतं? नसतं ना. झोपेमध्ये आपल्याला एखादा आपला अवयव दुखतोय, पाय दुखतोय, हात दुखतोय, झोपेमध्ये त्या दुःखाचं स्मरण असतं का? आपल्या स्वतःच्या शरीराच्या काही इजेचं, काही दुखापत झाली तिचं स्मरण असतं का? भले मेंदवामध्ये गाठ असेल, छातीमध्ये गाठ असेल, तोंडात गाठ असेल, कितीही जर्जर आजार असेल, त्याचं सुद्धा विस्मरण आपल्याला निद्रेमध्ये होतं. बरोबर आहे की नाही? प्रत्येक प्रकारची भावना, प्रत्येक प्रकारचं इमोशन, या सगळ्याचं विस्मरण आपल्याला निद्रेमध्ये होतं. तसंच जे झोपी गेल्यावरती जे सुख मिळतं ना, तसंच सुख जागेपणी आपल्याला आत्मरत झाल्यावर मिळतं. झोप हे आत्मरताच्या सुखाचंच दुसरं स्वरूप आहे. तसंच सुख आपल्याला आत्मसुखामध्ये मिळतं. इथे भगवंताने जे सांगितलंय ना, ते समजून घेण्यासाठी आपण गेल्या वेळेसारखं करायचं, आपण उलटा अर्थ समजून घ्यायचा. आत्मसुखाकडे तो ज्ञानी बघतो आणि आपण काय करतो? आपण बाहेरच्या सुखाकडे बघतो. आपण कुठे बघतो? बाहेरच्या सुखाकडे बघतो. भगवंत म्हणतोय तो ज्ञानी आत्मसुखाकडे बघतो. मग आपण काय करायचं नाहीये? बाहेर बघायचं नाहीये. मुळात आपण सुखाच्या शोधात जातो. बघा, हे अनुभव तुम्ही नक्की घेतला असेल. रात्रीच्या वेळेत ना कंटाळा आलेला असतो, प्रचंड शरीर थकलेलं असतं, ते मुलांनी गोंगाट घालून घालून डोकं फिरवलेलं असतं, सगळं झालेलं असतं. नवऱ्यासाठी एवढी भाजी मेहनत करून ते मशरूम स्वच्छ करून भाजी बनवलेली असते, तरी पण तो म्हणतो मीठ जास्त झालं, नामकं झालं, तमकं झालं, अक्षरशः डोक्याची बत्ती उडालेली असते. अशा वेळेत आपण रील वगैरे बघतो, सुरुवात करतो. आत्ता वाजलेले आहेत 10:30. सुरुवात करतो, कसे 11:30 होतात कळतही नाही, आणि बॅक केल्यानंतर आपल्याला पहिली रील दिसते. अरे मी इथून सुरुवात केलेली, अरे मी 1 तास झालं रील बघते, पण काय सुख मिळालंच नाही हो. काय कंटाळा जायचा होता तो गेलाच नाही आपला. हा अनुभव घेतला असेल ना. आपण सुखाच्या शोधातच पळत असतो. मग रील बघेन मी थोडा वेळ, मग रील नाही झाली, मग मुलांचा थोडंसं बॅग वगैरे सावरून ठेवू का, बॅग वगैरे सावरून ठेवते, ते करून तरी बरं वाटेल, नाही, अजून शीन वाढतच जातो. सुखासाठी आपण, हे रोजचं उदाहरण देते, फार मोठी उदाहरणं देत नाही मी, छोटी छोटी उदाहरण देते. एवढं करून सुद्धा सुख मिळत नाही. शेवटी असं वाटतं आपण काहीच करायला नको, आता हे सगळंच ठेवूया बाजूला आणि फक्त बसूया. एक विषय लक्षात घ्या, सुखाच्या शोधामध्येच दुःख जास्त होत असतं. हो, तो कुठेतरी लिहून घ्या. दुःख कुठे होतं? सुखाच्या शोधामध्येच दुःख होत असतं. आणि मुळात आपल्याला सुख बाहेर शोधायचं नसतं, मुळात सुखच शोधायचं नसतं. तो प्रयत्नाचा अभाव म्हणजेच सुख असतं. हे सगळे जे प्रयत्न करतो ना, उठाठेवी करतो ना, त्याचा अभाव म्हणजेच सुख असतं. त्या जिथे सगळ्यात पहिल्यांदा तर सुख शोधायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट, जे नसतं बाहेर तिथे आपण शोधायला जातो. जिथे नसतं शोधायचं तिथेच शोधायला जातो. पिन कुठे हरवलेली? आजीची सुई. आठवते गोष्ट? आजीची सुई कुठे हरवलेली? झोपडीच्या आत हरवलेली. ती शोधत कुठे होती? डांबाच्या खाली शोधत होती. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे शोधतोय ते चुकीचं आहे, आणि दुसरी गोष्ट, जिथे शोधतोय ते चुकीचं आहे. एखाद्याला वाटेल की एखाद्या पुरुषाला वाटेल मी दिवसभर काम करतो, घरी आल्यावर तरी बायकोने 5 मिनिटं जरा नीट बोलावं. बायको दरवाजा खोलता हे दळण नाही का आणलं, तुम्हाला सांगितलेलं, फोन केला, मेसेज बघता येत नाही का, व्हॉट्सअप न बघताच असे येतात, मित्रांचा मेसेज बरोबर तुम्ही बघता. बडबड, काहीही सुख नाही. पण आपण मात्र तिथे थांबत नाही. आपण सतत दुसऱ्यांकडे ना, असे, हे आपलं तोंड आहे ना, तोंड म्हणजे मला जर चिंतन करताना सुचलं, आपलं तोंड सुद्धा ना त्या भीक मागायच्या भांड्यासारखंच असतं. असं अगदी तोंड सुद्धा आपण घेऊन सगळीकडे भीक मागत असतो. ही माझी सासूबाई नेहमी बसलेली असते, साधा चार पाकळ्या लसूण तर सोलेल तर शपथ,
गवारीची भाजी एवढी आवडते सगळ्यांना, हे माझा अनुभव आहे माझ्या ऑफिसमधला. गवारीची भाजी एवढी आवडते, आणावी तर मुश्किल, निवडणार कोण, खोडणार कोण? आमच्या सासूबाई निवडतील तर शपथ. म्हणजे तिच्याकडून सुद्धा आपण छोट्या छोट्या अपेक्षा करतच असतो, सतत मागत असतो. त्यांनी निदान भाजी तरी निवडावी, निदान ते कुशन तरी व्यवस्थित ठेवावे, निदान किचनमधून एखादी फेरी तरी मारावी, सगळं व्यवस्थित तर आहे ना बघावं, अहो निदान दूध तरी उचलून फ्रीजमध्ये ठेवावं. सतत मागत असतो. जन्म जसा झालाय ना, डोळे उघडले त्यांनी आईला बघितलंय ना, आईला पण आपण मागतच असतो. आणि मरताना डोळे मिटत असताना तो जो रेड्यावर बसून येतो ना, त्याला सुद्धा आपण मागतच असतो. म्हणजे जन्मापासून ते मरेपर्यंत त्याला पण बोलत असतो, अजून थोडा वेळ दे ना, 5 मिनिटं दे ना, 5 मिनिटं, एक राहिलेलं काम करून येतो, 5 मिनिटं दे. तो काही ऐकत नाही, आपण काही मागायचं थांबत नाही, सतत मागत असतो, सतत आपण मागतो. इकडे बघायला गेलं तर जगाकडून आपण सतत सुखाची अपेक्षा करतोय, जगाकडे आपण तोंड वाचून सुख मागतो आहे, ते तिथे कधीच मिळणार नाहीये. इथे कबीरदास म्हणतात, पानी में मीन प्यासी मोहे सुनसुन आवे हासी, आप ज्ञान बिना नर भटके, कभी मथुरा कभी काशी, पानी में मीन प्यासी. आपण सगळीकडे फिरतोय, सुख पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, सुख कधी कुठल्या परिस्थितीपासून, कधी कुठल्या काळात, कधी कुठल्या देशात आपल्याला मिळणार नाहीये. 3च गोष्टी असतात, परिस्थिती, देशेच, कालेच. परिस्थिती असते, देश असतो किंवा काळ असतो. एखाद्याला वाटेल की बाबा माझी मुलं मोठी झाली, मला असं वाटायचं आता मुलं थोडी मोठी झाली ना की जरा आराम मिळेल. अरे नेमती आहेत ना सारखं दूध वगैरे पाजा, सू कदे का बघा, शी केले का बघा, आता त्यांना ते कळतंय. पण नवीन लचांबळ लागले त्यांच्या शाळेचं, एवढीशी नाहीये तर टीचर रोज होमवर्क देते. नाही होमवर्क स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, अरे रे करा, होमवर्क करा. ते लचांबळ मागे लागलं. असं वाटतं आता मोठी झाल्यावरती कशाचं सुख नाही, सुख नाही. एखाद्याला वाटत असेल 10वी झाली ना तर बरं होईल बाबा, 10वी झाली तर जरा तरी त्यांना कळेल. नाही, आपण असं इमॅजिन करू ना की पुढच्या कुठल्या तरी काळामध्ये सुख मिळणार आहे, नाही मिळणार आहे. मुलीचं लग्न झाल्यावर सुख मिळणार नाही का? अजिबात नाही. तिचा वौसा आला, झालं, ती प्रेग्नंट राहिली, तिच्या मुलाचं करा, मग त्याचे वौसे वेगळे, मग तिचं वारसं वेगळं, त्याची ओटी भरणं, अरे बाप रे बाप, काहीही संपत नाही. कुठल्या तरी वेगळ्या काळात सुख मिळेल, उत्तर आहे नाही. कुठल्या तरी वेगळ्या देशात सुख मिळेल, अरे माझी बहीण बाहेर आहे ऑस्ट्रेलियाला, तिकडे गेल्यावर सुख मिळेल. तीच मला फोन केल्यावर बोलते, नीलम भारतामध्ये निदान ते हे तरी मिळतात, कामं करायला माणसं तरी मिळतात, हाताखाली तू मदतनीस मागवू शकते, इथे कोणीही येत नाही. दुसऱ्या देशात सुख अजिबातच नाही. भारतात मुलांना मारलं तरी चालतं, कचरा कुठेतरी टाकला तरी चालतो, बाहेरच्या देशांमध्ये तेही चालत नाही. कुठल्या तरी वेगळ्या परिस्थितीत मला सुख मिळेल, अरे मी ना थोडंसं वजन वाढलंय, माझं वजन थोडंसं कमी झालं ना की मला सुख मिळेल. वजन कमी केलं, विटॅमिन डेफिशियन्सी झाली, वेगळंच काहीतरी व्हायला लागलं, चक्करच यायला लागली. कळतंय का तुम्हाला? हे सगळं मी माझ्या आजूबाजूच्या अनुभवांवरूनच सांगतेय. सतत आपण तोंड पसरून कुठे ना कुठेतरी सुखाची मागणी करत असतो. नवऱ्याला सांगत असतो, अरे थोडा वेळ माझ्यावर घालवा, सिनेमाला जाऊया, इकडे जाऊया. मुलांना सांगत असतो, अरे नीट वागा, असं करा तसं करा. ते बिचारे नीट वागायला लागले की त्यांच्या शाळेतलंच काहीतरी लचांड घरी येतं. काही ना काहीतरी सततच जुडलेलं आहे. त्यामुळे या संसाराकडून सुखाची आणि आनंदाची अपेक्षा कराल तर त्याचं उत्तर 0 आहे. ते कधीच होणार नाहीये, ते आपल्याला कधीच मिळणार नाहीये. जगाकडून आरामाची अपेक्षा शक्य नाहीये. मग आराम कुठे करायचा? आराम कुठे कसं करायचा? आपण जे करत आहोत, प्रकृती म्हणजेच काय? मागेच मला सांगितलेलं 2 सेशन पूर्वी, प्रकृती म्हणजे गती. संतांचे संगती, मनो मार्ग गती. गती कुठली? प्रकृती म्हणजेच गती. गतीमध्येच आराम आहे. या संसारामध्ये गतीमध्येच आराम करायचंय. म्हणजे काय? मला सेशन घेतलं ना की असं वाटतं की मी 10-15 मिल्कशेक पिले तितकी मी फ्रेश होते. का? कारण काम महत्वाचं आहे. हे काम जर तुमचं आराम झालं, हे जर काम आपलं आराम झालं ना, तर कशालाच घाबरायची गरज नाहीये. आपलं काम हेच आराम असलं पाहिजे. म्हणून कर्मण्येव अधिकार असते. तू कर्म असं निवड की त्या कामामध्येच तुला आराम मिळेल.
मग माझं वय झालंय, मग मी आता पूर्णपणे दमलेली आहे, मग मी काय करू शकते? काही नाही, 4 मुलांना बोलवून संस्कार शिबिर तरी घेऊ शकते ना. आता ते शील प्रभुपाद एवढे म्हातारे 70 गाठली तरी ते परदेशामध्ये जाऊन जर प्रचार करू शकतात. आपण बसल्या बसल्या फेसबुकला 4 लाईनी तरी तुम्ही लिहू शकता ना, चांगल्या चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार तरी करू शकता ना. जास्त काही नाही झालं तर ऑडिओ करा. मी तुम्हा सगळ्यांना प्रोत्साहन देते, याच्यामधून सगळ्यांना आवाहन करते, ऑडिओ करा. तुम्हाला एखाद्या ओवीचा अर्थ कळायला पल्लवीताई, इतकी सुंदर ओवी, ठेवा समोर मोबाईल, नाही ना चेहरा दाखवायचा, ऑडिओ त्याचा रेकॉर्ड करा, टाका स्पॉटिफाय वरती. चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहा. हे कोणीतरी ऐकेल म्हणून नाही, ते करत असताना मी जो वेळ घालवला ना, तो वेळ माझा सत्कर्मी गेला. मला माहित नाही माझ्या आयुष्यातला कुठला काळ सत्कर्मी गेला, पण एवढं मी छाती ठोकपणे सांगू शकते की जेवढा काळ मी कीर्तन करताना घालवते, जेवढा काळ मी प्रवचन करताना आणि हे गीता सांगत असताना त्याचं चिंतन करताना जो घालवते ना, तो काळ मात्र सत्कर्मी गेला. नो डाऊट, त्याच्यामध्ये ना एक कणभर सुद्धा डाऊट नाहीये. असा कुठला तरी काळ, हा काळ म्हणजे आराम आहे. जगाकडे तोंड पसरून, हीन दीन होऊन, आणि खरं सांगते मी, हा स्वतःचाही थोडासा अनुभव असेल, इतरांकडूनही ऐकलेला अनुभव असेल. अहो, जेवण बनवता बनवता आपल्या हाताला एवढा मोठा चटका बसतो, आपल्या तोंडातून आई ग येतं, दूर बसलेल्या 4 व्यक्ती घरात असतात, त्यातलं कोणीतरी एकच विचारतं काय झालं, आपण म्हणतो भाजलं. मग त्यातलं कोणीही समोर उठून येत नाही, भाजलं का, जरा बाजूला हो, पाण्याखाली हात धर. बघा बरं का, ज्यांच्यासाठी तुम्ही 2 तास किचनमध्ये उभे आहात, ज्यांच्यासाठी तुमचा हात पोळलाय, ज्यांच्यासाठी तुम्ही एवढे कष्ट करता आहात, त्यांच्यातलं एकही जण उठून येत नाही आणि म्हणत नाही हो बाजूला, मी करते, थांब. आणि जरी आलं तरी किती करणार आहे, आणि खरंच करणार आहे का की नुसतं बोलायला आलेलं आहे, हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे तो त्याचा त्याने विचार करा बरं का. म्हणजे मी म्हणत नाही की संसारातून बाजूला हटायचंय, मी म्हणत नाही की सोडून हिमालयातच निघून जायचंय, मी म्हणतच नाही की उद्यापासून सगळ्यांनी प्रवचन करायला लागायचंय. मला एवढंच म्हणायचंय, ते जेवण बनवत असताना 2 तास आपण उभे असतो, ते जेवण बनवत असताना हात पोळला बघत नाही, आपली केस कशी बघत नाही, अंगातून किती घाम गळतोय बघत नाही, काही बघत नाही. एवढीच तत्परता, एवढीच तळमळ आपण भगवंतासाठी कधी करतो का हो? एवढीच तळमळ आपण भगवंतासाठी कधीतरी वापरतो का? भगवंताची पूजा करताना व्हावं ना घामाघूम, काही फरक पडत नाही. अरे भगवंताची पूजा करताना, दिवा लावताना हात भाजला, पोळू दे ना हात, ती तळमळ लागली पाहिजे ना. ती तळमळ लावण्यासाठी कोणीही होऊ शकतं आपला गुरु. आज मी तर म्हणेन की या सेशन मधून काही नाही ना, एक नवीन लेसन घेऊन चला, की जी तळमळ आपण संसारात लावतो ना, आणि सुख मागण्याची पराकाष्ठा, जे प्रयत्न आपण संसारापासून करतो ना, तेच प्रयत्न आपल्याला भगवंतासमोर करायचे आहेत. की हे भगवंता, तुझ्यासाठी फक्त, दुसऱ्या कोणासाठी नाही, तुझ्यासाठी. तीच पराकाष्ठा. सकाळी उठून, अरे काहीही होऊ द्या, मी बायकांना बघते, अंग असं फणफणत असतं तापाने, तरी सुद्धा लेकरासाठी 2 चपात्या लाटून देते ती आई, 2 चपात्या लाटून देते. अरे त्याच तळमळीने आज माझ्या रामासाठी मी माझ्या 2 माळा नाही का ओढणार? अरे त्याच तळमळीने मी नाही का 10 मिनिटं बसणार? आज सगळं जग कोलाहलाने भरलंय, 2 मिनिटं शांत बसीन मी. आतमध्ये काय दिसतंय हे महत्वाचं नाही, निदान डोळे बंद करून बाहेरचं दिसणं तरी बंद करेन ना, हे तरी महत्वाचं आहे ना. बाहेरचं दिसणं तरी बंद करेन, डोळे मिटेन, मग आत काय चाललंय ते बघण्याचा प्रयत्न करेन, न करेन जे काही असेल, पण 5 मिनिटं मी स्वतःच्या आत्मारामासाठी बसेन ना. एवढं तरी करू शकतो ना. भगवंत काय म्हणतोय ना, आपण तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही आहोत. अर्जुन पोहोचला, कारण समोर भगवंत साक्षात उभा होता. अर्जुन पोहोचला, आपण भेटलोय, ते पण ऑनलाईन, मी इकडे तुम्ही तिकडे, त्यात पण इंटरनेट मध्ये हे होतोय, त्यात पण माझे काही शब्द येत आहेत, काही येत नाही आहेत, त्यात पण मी कशी, इथे लाईट आहे, कशी दिसते कशी नाही मला माहिती नाही, प्रत्यक्ष व्हायब्रेशनही जात नाही आहेत, वाया भगवान श्रीकृष्ण आपल्याकडे येत आहेत. तेच भगवान श्रीकृष्ण साक्षात अर्जुनासमोर उभे होते. त्याला तिथेच 18व्या अध्यायापर्यंत आत्मज्ञान प्राप्त झालं. आपल्याला भले तिथपर्यंत नाही पोचता आलं तरी पहिली स्टेप काय आहे कृष्ण म्हणतोय त्याची, की बाहेरून सुख मागण्याचं थांबवा. बघा बरं का, अवघड आहे, खूप अवघड आहे. असं वाटतंय, बोलायला खूप सोपं वाटतंय की काय एवढं मोठं काय आहे, पण बाहेरून सुख मागायचं थांबवा. आली लेक माहेरी आली सासरहून लेक, तिने काही खाऊ आणलाच पाहिजे असं काही आहे का? गरजेचं नाहीये. आपण तिथेही मागायचं थांबवत नाही,
प्रत्येक वेळेस. माझी मोठी लेक येताना मात्र फरसाण आईस्क्रीम सगळं घेऊन येते. ही छोटीकडे कायमच, ही मुळातच कंजूस आहे, ही सगळं काही सासरचीच भर घालते. येतंय का लक्षात तुमच्या? आपण सतत हा संघर्ष आपला चालू असतो. आता त्याच्याही पुढे जाऊन जसं मगाशी बोलले, क्षीणकल्मषाचा अर्थ काय आहे नीट ऐका. ज्या जगाकडून आपण सुख मागतोय ना, ज्या जगाकडून सुख मागतोय आणि आपल्या अपेक्षा भंग होतोय, त्या जगाची काही चुकी तरी आहे का? नीट बघा बरं का शोभनाताई. आता उदाहरण देते. हा कप आहे पल्लवीताई, हा कप आहे. हा कप कसा आहे? काळ्या रंगाचा आहे वगैरे. इथे आत्मज्ञानी माणूस आला, एखादा ब्रह्मज्ञानी, चला साक्षात ज्ञानेश्वर माऊली आले, त्यांच्यासाठी हा कप कुठल्या रंगाचा आहे? काळ्या रंगाचाच आहे. बदलणार आहे याचा रंग? ह्याच्यामध्ये कॉफीच आहे. चला अजून पुढचं उदाहरण घेते. हा डस्टर आहे, हा ग्रे कलरचा डस्टर आहे. इथे असणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रे कलरचाच डस्टर आहे. बदलणार आहे का तो? नाही बदलणार. तुम्ही सायंटिस्ट असाल किंवा तुम्ही मूर्खातला मूर्ख माणूस असाल, अशिक्षित माणूस असाल, याचं सत्य बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. पण काहींना तो ग्रे कलर आवडेल, काहींना तो आवडणार नाही. येतंय का लक्षात? याच्यामध्ये कॉफी आहे, ज्याला आवडते त्याला आवडेल, ज्याला नाही आवडणार त्याला नाही आवडणार. यात कॉफीचा काही दोष आहे का? त्या कपाचा काही दोष आहे का? नाही ना. माझी सासू आहे अशी आहे, माझ्या जावेला ती आवडते, मला नाही आवडत. येतंय का लक्षात? तिचा काही दोष आहे का? नाहीये ना. माझी बायको जेवण एकदम बकवास बनवते, माझ्या मुलांना ते आवडतं, मला ते नाही आवडत. तिचा काही दोष आहे का? तुमच्या माझं म्हणणं लक्षात येतंय का? हे जगत जे आहे ना, ते जसं आहे तसं आहे. ते तुम्हाला काय, तुमचं आणि त्याचं नातं काय आहे हे तुम्ही ठरवता. हे कॉफी आणि माझं नातं काय आहे, वेदर आय एम लाइकिंग द कॉफी और आय एम नॉट लाइकिंग दिस कॉफी, हे माझं आणि कॉफीचं नातं आहे. बरोबर आहे की नाही? कॉफीचा त्याच्यामध्ये काहीही दोष नाहीये. तसं हे जगत जे सजीव निर्जीव वस्तूंनी बनलेलं आहे, त्यातली प्रत्येक वस्तू ती तशी आहे, त्याच्यामध्ये तिचा दोष काहीच नाहीये. हे आपण आहोत, जे आपण त्याच्याबरोबर कोणतं नातं बनवतोय. येतंय का लक्षात? त्यात जर तुम्ही स्वतःच मनाने खडूस असाल तर तुम्हाला आजूबाजूची कुठलीच व्यक्ती आवडत नाही. एखादी गृहिणी इतकी सुंदर सुस्वभावी असते, इतकी गोड वर्तनाची असते ना, तिला घरात कितीही पाहुणे येऊ द्या, तिला काहीही वाटत नाही. जग सगळ्यांसाठी तेच आहे. आपण कसे आहोत ना, आपण कुठलं नातं जगाबरोबर जोडतोय त्याच्यानुसार आपल्याला जग चांगलं की वाईट असं बनत असतं. येतंय का लक्षात? त्यात आपलं गेल्या वेळेचं सेशन आठवा. आपण सतत या जगामध्ये कंपॅरिझन करत असतो की हे चांगलं हे वाईट आपल्या आपल्या लाइकिंगनुसार, आणि तो संघर्ष आपण वाढवत असतो. आता माझ्यासमोर इथे खुर्ची आहे, 1 2 3 खुर्च्या आहे, राऊंड टेबल आहे. हे आहे असं आहे. ह्याच्यामध्ये मला आवडणं मला न आवडणं हे नातं कोण बनवू शकतं? हे मी बनवू शकते, हे मी ठरवू शकते. बरोबर आहे ना? भगवंत तेच सांगतोय. क्षीणकल्मषः म्हणजे तू तुझ्या मनामधून जी काही नाती बनवतोयस ना, त्या नात्यांमुळे खरा संघर्ष निर्माण होतोय. ती सगळी नाती मनातून तू काढून टाक. क्षीणकल्मषः. मनातून ते जे अझम्पशन्स बनवलेत ना, की हे असं ते तसं, जगत आहे. कधी पण आपल्याला एखाद्याचा राग आला ना, तर लिहून घ्या. ही पण एक्सरसाइज करा. तुम्हाला ज्या व्यक्तींचा राग येतो ना, त्या व्यक्ती कोणाला दुसऱ्यांना आवडतात ना, त्याची लिस्ट बनवा. एखाद्याला शाहरुख खान आवडत असेल, नाही मला ऋतिक रोशन आवडतो, याचा अर्थ त्यांच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार आहे का? नाही ना. ते जगत आहे, ते तसंच राहणार आहे. पण मी जसं नातं जगाबरोबर निर्माण करतो त्याच्यानुसार माझा अनुभव बदलतो. मला सुख अथवा मला दुःख होतं. एक ना छान फिगर काढून घ्या. तिथे असं चित्र काढा. एका बाजूला लिहा वस्तू, असा एखादा मग वगैरे काढा, तिथे लिहा वस्तू, त्याच्यावरती लिहा वस्तू, कंसामध्ये लिहा जगत, आणि इकडे लिहा, मध्ये बाण काढा असा. वस्तूकडे जाणारा एक बाण काढा आणि खालच्या बाजूने वस्तूपासून
दुसरा एक बाण काढा आणि दुसऱ्या बाजूला लिहा मी, गोल करा आणि त्याच्यामध्ये लिहा मी, त्याच्यामध्ये लिहा मी. आणि तो जो बाण असतो ना त्या बाणावरती लिहा नातं बनवणं. नातं लिहिलं तरी चालेल. आपलं नातं त्या वस्तूबरोबर काय असतं, एकतर पुढे जाणार असतं किंवा न आवडणारं म्हणजे मागे जाणार असतं. हे मी का सांगू शकते, आमच्या केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स अशाच लिहितात. कार्बन डायऑक्साईड आमच्याकडे केमिकल रिॲक्शन अशीच लिहितात. म्हणून मी पासून, माझ्यापासून वस्तूपर्यंत 2 बाण जातात. एक बाण वस्तूकडे जातो, एक वस्तूकडून माझ्याकडे येतो. आणि त्याच्यावरती लिहा नातं. नातं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, नातं. आणि नातं पासून वरती एक बाण करा आणि त्याच्यावरती लिहा सुख अथवा दुःख. त्या नात्यावरती अवलंबून असतं आपल्याला सुख होतंय की दुःख होतंय, आपल्याला सुख होतंय की दुःख होतंय. आता नीट ऐका बरं का, जगापासून सुखाची अपेक्षा करणारे, आपल्याला वाटत असेल की ताईंनी काही उदाहरण दिली, पण तुम्ही चिंतन करा. चिंतन यासाठी महत्वाचं आहे. तुमची उदाहरणं शोधून काढा कुठे आपण जगावरती अवलंबून होतो सुखासाठी. असाच एक दिवस एक दरोडेखोर जो सगळ्यांना मारायचा आणि त्यांची बोटं कापून गळ्यामध्ये अडकवायचा, त्याचं नाव होतं अंगुलीमाल. त्याला त्याच्या सुखासाठी तो लोकांना मारायचा. मग जसं गीतेमध्ये सांगितलंय की सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नकोस, आणि तू कोणासाठी करतोयस, घरच्यांसाठी करतोयस, पण घरच्यांना सुख मिळतंय का, ते तुझ्या पापाचे भागीदारी आहेत का, त्यांना खरंच एवढा पैसा गरजेचा आहे का, जाऊन चेक कर, असं कोण म्हणतं, गौतम बुद्ध म्हणतात. असंच गीतेचे श्लोक आज आपल्या आयुष्यात आले, तसेच गौतम बुद्ध अंगुलीमालाच्या आयुष्यात आले आणि त्यांच्या आयुष्यातला तो जो अंधकार होता अज्ञानाचा तो त्यांनी दूर केला आणि त्यांची दृष्टी आतमध्ये वळवली. असेच नारद मुनी वाल्ह्या कोळ्याच्या आयुष्यात आले, जो एकेका माणसाला मारल्यानंतर एक खडा रांजणामध्ये टाकायचा. रांजण बर का, मडकं नाही. शोभनाताई, मडकं नाही, रांजण म्हणजे खूप मोठं असतं मडक्यापेक्षा. असे कितीतरी रांजण भरले होते त्याने खडे टाकून त्यांच्या आयुष्यामध्ये नारद मुनी आले आणि त्यांचं आयुष्य बदललं. अजून थोडंसं अलीकडचं उदाहरण तुम्हाला देते. तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टांच्या मनामध्ये, रामेश्वर भट्ट वाईट होते का लक्ष्मण दादा, रामेश्वर भट्ट वाईट नव्हते, पण झालं काय होतं, मनामध्ये स्वतःच्या चांगलेपणाचाच अहंकार इतका होता ना की मी चांगला आहे, लोक मला चांगली म्हणतात, तुला का चांगले म्हणतील, मी ब्राह्मण आहे, मला वेद येतात, मला सगळे येतं, तुला अधिकार नाहीये. बघा बरं का, स्वतःमध्ये आणि तुकाराम महाराजांमध्ये तुलना केली. तुकाराम महाराजांनी आज जसे श्लोक आपल्या आयुष्यात आले तसेच तुकाराम महाराज रामेश्वर भट्टांच्या आयुष्यात आले आणि आयुष्य पालटून टाकलं. सुख मिळण्याचा मोड जो होता, पद्धत होती, ती बदलली. अशीच एकाची पत्नी त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्या आयुष्यातला काम वासना तिने काढून टाकली. तुलसीदास गोस्वामी रत्नावलीसाठी पळत पळत नदी पार करत शवावर बसून नदी पार केली. सापाला धरून ज्यांनी तिच्या माडीचं टोक गाठलं, माडीवर चढले, सापाला धरून माडीवर चढले, त्यांना वाटलं स्वतःची पत्नी रत्नावली माझी वाट बघते. त्या रत्नावलीने त्यांना सांगितलं की जेवढी तळमळ मला मिळवण्यासाठी केली ना त्याच्यापेक्षा थोडी कमी तळमळ जरी तुम्ही रामाला मिळवण्यासाठी केली असती ना तर आजच्या रात्रीत तुम्हाला प्रभू श्री राम मिळाले असते. ती रत्नावली त्यांच्या आयुष्यात आली. आज आपल्या आयुष्यामध्ये मी म्हणणार नाही की इथे मी बोलणारी कोणीतरी संत आहे किंवा काय आहे, पण हो, बोलणारा कृष्ण आहे. आणि आज कृष्ण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात या सेशनच्या माध्यमातून आलाय ना, तर श्रोते हो, भाविक हो, अंतःकरणामध्ये हे छोटे छोटे CTA कॉल टू ऍक्शन, नेमकं करायचं काय गीता म्हणजे नुसते श्लोकपाठ करून काही होणार नाहीये. लक्षात घ्या, कुठे कुठे आपण संसाराकडे भिकाऱ्यासारखे जातो, या जगाकडे भिकाऱ्यासारखे जातो. मला सुख द्या, मला सुख द्या, नवऱ्याने मला ही साडी कधीच घेतली नाही, माझ्या मैत्रिणीचा नवरा मात्र दर अॅनिव्हर्सरीला सोन्याचा दागिना देतो, त्याने काय होणार आहे, अशा अपेक्षा आपल्या मनात असतील ना तर अतिशय थिल्लर आणि एकदम चिल्लर अपेक्षा आहेत. एवढं लक्षात घ्या, हे जग कधीच सुख देणार नाहीये. किती वर्ष सुख देईल, किती वर्ष नवरा तुम्हाला सुख देईल, एखादी वस्तू आणून तुमच्यासाठी चांगली सुरक्षितता देऊन आपल्यासाठी चांगलं वागून किती दिवस सुख देणार आहे. काही दिवसांनंतर असं वाटतं की तो चांगलाच आहे,
ह्याच्या पलीकडचं अजून काहीतरी करून दाखवायचं. बायकांना वाटतं त्याने जाऊन लढाईच करावी आपल्यासाठी. खरं सांगते मी तुम्हाला. मी कधी बऱ्याच वेळा त्या नवरोबांना सुद्धा सांगते की काही एवढं चांगलं वागू नका, जेवढंच तेवढं ठेवा ना, एवढं कुचू करायची गरजच काय असते. थोडं म्हणजे ना आमच्यात ना एक सिनियर व्यक्ती आहे क्लबमध्ये, एकदम सिनियर व्यक्ती, इतकी सुंदर अनुभवी व्यक्ती आहे ना ती व्यक्ती. असं काही माळकरी वगैरे काही नाहीये बरं का, पण अनुभवी व्यक्ती आहे. ते म्हणाले की एकमेकांच्या इतकं जवळ जाऊ नये की एकमेकांच्या घामाचा वास येईल. कोणाशीही मैत्री करताना सामाजिक नातं निभवताना इतकं जवळ जाऊ नका की त्यांच्या घामाचा वास येईल. एवढं अंतर ठेवूनच राहा. म्हणजे कोणाच्या एवढं क्लोज तुम्ही कधी जाऊच नका की त्या व्यक्तीच्या तुम्हाला नको नको त्या गोष्टी सुद्धा कळतील. का? कारण साधकाने नेहमी तसंच राहावं. आपल्यासाठी बरं असतं ते. आपलं जग आपण नेहमी सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपल्या विचारांचा तंतू आपण नेहमी भगवंतापर्यंत जोडलेला ठेवला पाहिजे. किती सुंदर वाक्य आहे ना. नको त्या नवऱ्याने पण बायकोकडून अति अपेक्षा नको, त्या बायकोने पण नवऱ्याकडून अति अपेक्षा नको. काही या जगामध्ये कोणी तुमचं तारणहार नसतं, कोणी आपलं तारणहार नसतं. हा, एखादा भगवत भक्त असेल आणि एखादा खरंच गुरुपदावरती असेल तर तो स्वतःच्या पत्नीला किंवा पत्नी पतीला तारून नेण्याचा प्रयत्न करू शकते. नाहीतर डोकं जरी फोडलं तर नवरा स्वतःचा शर्ट जागेवर ठेवत नाही, तो स्वतःची मानसिकता काय डोंबल जागेवर ठेवणार आहे. तुम्हाला कळते का मी काय बोलू इच्छिते? लोकाला सुधारण्यासाठी कुठे जाऊ नका, जगाकडून सुख कधी मागू नका. पण जग वाईट आहे असाही त्याचा अर्थ नाहीये. मुक्त पुरुष काय म्हणतो? मुक्त पुरुष जगाकडे कशा भावनेने बघतो? ना जगामधून सुख आहे ना जगामधून दुःख आहे. जग आहे तसंच आहे. होतं काय माहितीये? आपली इंद्रिय आणि समोरचं जग हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा भोग बनतो. माझं तोंड, माझी जीभ आणि गुलाबजामुन विषय जेव्हा एकत्र येतो तेव्हा भोग घडतो. मग तो भोग घडत असताना सुद्धा आपल्याला या गोष्टीचं भान असलं पाहिजे की हा गुलाबजामुन कायम टिकणार नाही, माझी जीभ कायम टिकणार नाही. एकतर विषय भोगणारा विटेल, नाहीतर विषय तरी विटेल. एकतर गुलाबजामुन तरी नासेल, नाहीतर काही वर्षांनी माझी जीभ तरी इतकी कमकुवत होईल की तिला खाता येणार नाही. येतंय का लक्षात तुमच्या? इतकं सुंदर तत्व आजच्या या सेशन मधून भगवंत आपल्याला सांगतात. श्रोते हो, आता पुन्हा एकदा आपण त्या श्लोकांकडे येऊया. समजायला ना थोडंसं अवघड जाऊ शकतं. या जगामध्ये जर तुम्ही अवघड बोलायला लागलात ना की सगळेजण पळून जातात. म्हणजे आपल्यात कशी संख्या कमी आहे ना, तसं ना चांगलं काही सांगायला लागलात ना की संख्या एकदम कमी आहे. त्यामुळे तुम्ही जगाला जर सांगायला जाल की असं वागावं, तसं वागावं, नेहमी असं करावं, काही नाही, दुःखाचं कारण. दुःखाचं कारण. याच्यामध्ये ना मला एक सुंदर अभंग आठवला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. इतका परफेक्ट अभंग गेला ना, कसा आठवला माहित नाही मला. एकच चरण आठवलं त्याचं की तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. आणि मी चेक केलं पूर्ण अभंग काय आहे. हा, हे प्रमाण आपण सारखं देतो. तरीच हा जीव सुख पावे माझा, बळे केशी राजा कळो आले. काय त्या चरणाची आजूबाजूची चरण आहेत. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. या देहाचा, देवा माझ्यावर उपकार कर. बघा तुकाराम महाराजांचं मागणं काय, माझ्यावर उपकार कर, देहाचा विसर पाडी मज. तिसरं चरण काय, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. माझ्या चित्ताला ना हे जगामध्ये जे सारखं बरबटलेल्या नजरेने बघताय ना, बका इकडे खाऊ का तिकडे खाऊ, हे घेऊ की ते घेऊ, ते सगळं चित्त तुझ्या पायांपाशी येऊ दे. आणि माझी सगळी वृत्ती, सकळ वृत्तींशी अखंडित, सगळ्या वृत्ती अखंडितपणे तुझ्या चरणाजवळ येऊ दे. मग काय होईल? आस, भय, चिंता, लाज, काम, क्रोध तोडावा संबंध याचा माझा. ऐकावर का पल्लवीताई, किती सुंदर बोलले उज्ज्वलाताई. तुकाराम महाराज, आपण जे नातं लिहिलं ना, नातं जगाबरोबरचं नातं, हेच नातं आहे. आस पाहिजे मला, आस. भय, मला भीती वाटते. चिंता, मला मुलांची चिंता वाटते. लाज, एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये गेलो, सारखा आपण पदर असा करतो, सारखे आपण केस असे करतो, असं वागतो तसं वागतो. माझं हे ठीक आहे ना, मी इथे बसल्या पण ह्या कॅमेराकडे दोनदा बघते, नीट रेकॉर्डिंग होतंय ना, व्यवस्थित तो व्ह्यू तरी येतोय ना. काय आहे ही? लाज आहे. लाज म्हणजे असं नाही की आपण एखाद्या नग्न अवस्थेत एखाद्या व्यक्तीला लाज व्हावी, ती लाज नाही बरं का. मी नेटका तरी वाटतोय ना, ही सुद्धा लाजच आहे. काम,
एखाद्या गोष्टीबद्दल काम उत्पन्न होतो, क्रोध, एखादी गोष्ट मला मिळतच नाही, द्राक्ष आंबट आहेत, नको ते, तुटू दे, फुटू दे, क्रोध उत्पन्न होतो, तोडावा संबंध याचा माझा. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, ही देह वृत्ती निघून जाऊ दे आणि अखंडित माझी भावना तुझ्या चरणांना सामील होऊ दे, आणि हा सगळा जगताचा आणि माझा जो संबंध आहे ना, या वस्तूंशी जो संबंध आहे ना, तो तुटून जाऊ दे. आणि हे कशाने साध्य होतं? मागणे ते एक हेची आहे. आता हे शक्य आहे. कधी शक्य आहे? जर माझ्या मुखामध्ये नाम आणि संतांचा संग दिलास तर मात्र हे शक्य आहे. सांगा ना मला, इथे बसल्या बसल्या आपल्याला कुठल्या गोष्टीची हाव सुटली का? कुठल्या गोष्टीची हाव? जर संतांच्या अभंगाचा, चरणाचा साधा संग आपल्या मनाला थोड्या वेळासाठी का होईना, जेवढा वेळ आपण तो वाचतोय तेवढ्या वेळासाठी का होईना, जर आपल्याला काम, क्रोधादी षड रिपूंपासून जर मुक्त करू शकतो, तर त्या संतांचा संग आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो? डायरेक्ट संघ कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो? एका चरणामध्ये जर एवढी ताकद आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध. माझ्या अंतरीचा भाव शुद्ध कर रे देवा, दुसरं काही नको. आता नीट ऐकावर का सगळ्यांनी, सगळेजण ओरडत असतात ना, भावशुद्ध भावशुद्ध भावशुद्ध. तो होण्यासाठी ही गीता आहे. एवढा एखादा माणूस जेव्हा विचार करतो ना बुद्धीच्या पातळीवर जाऊन, तेव्हा कुठे जाऊन तो भावशुद्ध होतो. येतंय का लक्षात काय म्हणायचंय मला? आणि आता सगळ्यांनी आपले वरचे श्लोक वाचा, सगळ्यांनी व्यवस्थित श्लोक वाचा. आत्ताचं सेशन झालं ना आपलं, की सगळ्यांनी कुठले श्लोक आहेत, 23, 24, 25, 26, आणि हो त्याच्यामध्ये तुम्ही 22 क्रमांकाचा श्लोक घेतलात ना तरी चालेल. आता मी श्लोक क्रमांक 23 वरती येते. बघा बरं का, मगाशी तुम्हाला म्हटलं की 23 क्रमांकाच्या श्लोकावरती शेवट होणार. जो साधक मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम, क्रोध यांच्यामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करतो. आता मला सांगा, ज्या व्यक्तीने मर्म जाणून घेतलं, सगळ्यात पहिली गोष्ट, त्याला आवेग येणारच नाही. एखादी गोष्ट एकदम हवीशी अशी वाटणारच नाही. रात्री 1 वाजला आणि मला काय जो पिझ्झा खावासा वाटला, अरे बाप रे, झोमॅटोवरती 150 रुपये काय डिलिव्हरी चार्ज देऊन मी पिझ्झा मागवला. उदाहरण देते बरं का. असा आवेग कधी त्या व्यक्तीला येतच नाही, कारण त्याला माहिती आहे हे खाणं म्हणजे काय आहे, तो विषय आहे, तो किती सुख देऊ शकतो. हे जेव्हा तो समजून घेतो ना, त्याच्यामध्ये आवेग उत्पन्नच होत नाही. आणि जरी झाला तरी तो सहन करण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. तोच योगी होय आणि तोच सुखी होय. बघा बरं का, गीतेने असं नाही सांगितलं जो हिमालयामध्ये पळून गेला, जो हिमालयामध्ये नग्न अवस्थेत लंगोटीवर बसला, असं नाही सांगितलंय. काय सांगितलंय? शरीर पडण्याआधीच शरीरातून उत्पन्न होणारा काम, क्रोध, आवेग ज्याने सहन केला ना, तोच समर्थ झाला, तोच योगी झाला आणि तोच सुखी झाला. आणि याच्यावरती 22वा श्लोक पण घ्या, अर्थ परफेक्ट बसतोय. हे इंद्रिय, ऐका बरं का, काय आहे 22वा श्लोकाचा अर्थ? हे जे इंद्रिय विषयांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग जे आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होतात आणि अनित्य आहेत. म्हणून हे कुंतीपुत्रा अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष कधीच भोगांमध्ये रममान होत नाही. जर तुम्ही इंटेलिजंट आहात तर तुम्ही भोगांमध्ये रममान होणार नाही. आत्ता नुकतीच एक न्यूज आली बरं का, त्या माणसाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कोल्ड प्ले म्युझिक शोला गेला होता आणि मोठ्या कंपनीचा CEO HR बरोबर मस्त तिला मिठीत घेऊन बसला होता. बाहेर बघतोय कशासाठी? सुखासाठी. आता हे कुठपर्यंत भोवलं, सगळ्या जगाला कळालं त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. येतंय का लक्षात? कळलं ना? न्यूज वगैरे तरी बघता ना तुम्ही सगळेजण. आणि अजून एक दुसरी एक असंच न्यूज आली. एका बाईने, ऐका बरं का, जरा विक्षिप्त वाटेल ऐकायला, एका बाईने स्वतःच्या नवऱ्याचा खून करून कुठल्या स्वतःच्या चाळीतल्या खोलीमध्ये खाली पुरलं त्याचा देह. कशासाठी? इंद्रिय भोग. आपल्याला वाटतं एवढं काय नाहीये, खूप मोठं आहे, खूप मोठं. अंतःकरणातल्या साध्या साध्या दोषांपासून ते व्यक्तीच्या हातून होणाऱ्या मोठ्या मोठ्या गुन्ह्यांपर्यंत जे कारण आहे ते हेच आहे. आणि जो भगवंत म्हणतोय ते काही साधं सोपं नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. मग जगाला जर सुखी करायचं आहे,
आनंदाचे आवारू मांडू जगा, असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते कोणाच्या आधाराने? गीतेच्या आधाराने म्हणतात, गीतेच्या आधाराने म्हणतात. आणि दुःख, दुःख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय असतं आणि ते आपण आपल्या आयुष्यातून कसं काढू शकतो ह्याचाच विषय चालू आहे. म्हणून मी आजच्या गोष्टीकडे पण येते. एक असते मुंगी, एक असते मुंगी. विश्लेषण आपल्याला कंटिन्यू करायचं आहे बरं का. एक असते मुंगी. ती मुंगी, तिला ना जसं सगळ्या मुंग्यांना, ऐकताय ना सगळेजण? हा बाळा तू पण बस, गोष्ट ऐक. आय एम सॉरी. एक असते मुंगी, सगळ्या मुंग्यांप्रमाणे तिला सुद्धा साखर खूप आवडत असते बरं का. तिला पण साखर खूप आवडत असते, पण बरेच दिवस तिला साखरच मिळाली नाही खायला. म्हणून अशी उदास चेहरा करून अशी चाललेली असते. तेवढ्यात तिची मैत्रीण समोरून येते. ती तिला म्हणते की का ग एवढी का उदास आहेस? ती मुंगी म्हणते, अगं खूप साखर खावीशी वाटते, एवढे दिवस साखर नाही खाल्ली, या प्रदेशामध्ये मला वाटतंय साखरेचा जणू दुष्काळच पडलेला आहे. तर तिची मैत्रीण मुंगी तिला म्हणते, चल मी ना तुला एका वेगळ्या प्रदेशात घेऊन जाते. अगो तिकडे ना साखरेचे पर्वतच्या पर्वत आहेत. आता ही मुंगी म्हणते, असं म्हणतेस, खरंच आहेत? ती म्हणते, हो आहेत, चल मी तुला घेऊन जाते. आता ही मुंगी निघते तिच्या मैत्रिणीबरोबर साखरेच्या पर्वतावर जायला. आता ती विचार करते की ही मला कधीतरी भेटणारी मैत्रीण, ही मला खरंच पर्वतावर घेऊन जाईल का? म्हणून काहीतरी डब्यामध्ये घेऊन जावं. म्हणून ती चालता चालता रस्त्यामध्ये एक दुसरा पांढरा खडा तिला दिसतो. तेवढा खडा ती डब्यात घेऊन जायचा म्हणून स्वतःच्या तोंडात घेऊन जाते. तर तिचा डबा म्हणजे काय, तिचं तोंड. आता तो खडा असतो पांढरा, तो दुसरा तिसरा कुठला नसून मिठाचा खडा असतो. ती म्हणते, काही नाही, तिकडे खायला मिळालं तर एवढं उपाशी मरण्यापेक्षा हे चोखत राहू. म्हणून तो खडा तोंडात धरते आणि तिच्या मैत्रीण मुंगी बरोबर ती निघते. आता दोघी जणी निघतात आणि येतो खरा साखरेचा पर्वत. आता ती तिच्या मैत्रिणीला म्हणते, बघ तुला म्हटलेलं ना इकडे साखरेचे पर्वत आहेत, बघ केवढे साखरेचे पर्वत आहेत. आता ही जी मुंगी आहे ती साखरेच्या पर्वतावर हिथून चढते, तिथून उतरते, इकडे बघते, तिकडे बघते आणि मनातल्या मनात विचार करते, हिने मला खरंच फसवलं का काय? ही मला म्हणते साखरेचे पर्वत आहेत, पण साखर कधी कुठे खारट असते का? काय म्हणते ही? साखर कधी कुठे खारट असते का? हिने स्वतःच्या तोंडातला खडा जो मिठाचा आहे तो खाली टाकलाच नाही आणि साखरेचा खडा जर तोंडात घेतलाच नाही तर हिला साखरेची गोडी त्या पर्वतावरती चढून जरी बसली तरी कधी मिळणार आहे का? अगदी त्याप्रमाणे आपण या ब्रह्माच्याच प्रदेशात लोळत आहोत, ब्रह्मातच आपण आहोत, तरी सुद्धा आपलं हृदय मात्र प्रेमाविन आणि ब्रह्माविन असं ठिक्कर पडलेलं आहे. अहो प्रारब्ध असेल, संचित असेल, मंदाताई म्हणतात ताटामध्ये खरडा असू द्या, तिखट कालवण असू द्या, तिखट भाजी असू द्या, तुमच्या तोंडामध्ये लाडू आहे ना, हे अत्यंत महत्वाचं. संसार कितीही दुःखरूप असू द्या, तुमच्या अंतःकरणामध्ये आनंद रूप भगवंताचं चिंतन आहे ना, ते अत्यंत महत्वाचं. अंतःकरणात काय आहे ते महत्वाचं. बाहेरचा हा विषय आहे. मला ह्याच्याकडून अपेक्षा पाहिजेच कशाला की हे पिल्याने मला सुख होणार आहे, मला अपेक्षा पाहिजेच कशाला की मला हे केल्याने सुख होणार आहे. अंतःकरणात माझ्या चिंतनाच्या प्रदेशामध्ये कायम सुख असावं. हे वाक्य इतकं लाईफ चेंजिंग आहे, इतकं लाईफ चेंजिंग आहे. आत्ताच्या काळामध्ये लोक पॉझिटिव्हिटी अमकं तमकं करतात, पण आपले संत एकाच शब्दात उत्तर देतात, चिंतन. तुझ्या चिंतनामध्ये काय आहे ते तुझ्या तोंडात आहे. तुझ्या प्रारब्धामध्ये असू दे ना सगळा पसारा, धन पुत्र दारा असू दे पसारा, सगळा पसारा असू दे तुझा, पण तुझ्या चिंतनामध्ये कोण असला पाहिजे? भगवंत असला पाहिजे. तुझ्या चिंतनामध्ये नामस्मरण असलं पाहिजे, तर तुला आनंदाचा अनुभव होईल. अहो लोक कीर्तनात बसून सुद्धा घरचा विचार करतात, लोक प्रवचनात बसून सुद्धा घरचा विचार करतात, ते भगवंताचा विचार करत नाहीत. हा शारदाताई काही बोलताय का तुम्ही? मी दिसते का? हा नाही दिसत आहे, तुम्ही बोललात तरी चालेल, पण कसं काय दिसणं झालंय काय? काही हरकत नाही शारदाताई, तुमचा आवाज येतोय. सो ज्योतिताई, आपल्या आयुष्यामध्ये काहीही दुःख असेल, कितीही संकट असतील, पण आपल्या अंतःकरणामध्ये अर्चनाताई भगवंताचं जे काही मंगल पवित्र असं स्वरूप आहे त्याचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये सतत असलं पाहिजे. जसं त्या मुंगीच्या तोंडातला खडा
ती मिठाचा खडा काढून जेव्हा ती साखरेचा खडा घेईल, अगदी त्याप्रमाणे अंतःकरणातलं संसाराचं विषयांचं चिंतन आपण बाजूला ठेवून ज्या वेळेस आपण गीतेचं चिंतन करू, कसं सुख अर्जुनाला भगवंताने सांगितलं त्याचं चिंतन करू, तरीच हा जीव सुख पावे माझा, तेव्हा केशी राजा कळो येईल, तेव्हा मला कळेल, असं इथे भगवंत म्हणतात. सो असं हे आजचं सेशन. आय होप आजच्या श्लोकांचा जो काही चिंतनात्मक भाग होता तो सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आणि पुढच्या सेशनला आपण अध्याय क्रमांक 5 संपवणार आहोत आणि अध्याय क्रमांक 6ला सुरुवात करू. जो कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. काही बोलू? हा बोला 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 अर्चना ताई. ताई तुम्ही बोलला होता ना हा जगामध्ये आतमध्ये बघा, असं जसं तुम्ही सांगत होता, हा अजून एक आहे त्यामध्ये एक असं लक्षात आलं की लोकांचं कसं असतं ते जगामध्ये खूप म्हणजे अशा आहे आपल्या संस्काराला ते म्हणतो. तर तसं आपण बाहेरच्या लोकांना ज्यांना खूप बाहेरच्या जगामध्ये म्हणजे सहानुभूती शोधत असतात. लोकांना सतत आपलं दुःख शेअर करतात की अरे मला हे असं होतंय, असं आहे, म्हणजे ते सहानुभूती गोळा करत असतात. रोतलूराम असतात, रोतलूराम. हा, त्यांना त्याच्यातून ऍक्सेप्ट करतात, त्याच्यातून प्रेमाने पण होत नसतं ऍक्च्युली. तिथेही आपल्याला म्हणजे तीही आपण जर का मेथड केली तर त्याच्याही आपल्याला कधी असं सुख भेटत नाही बाहेर. नाही सुख भेटत. बरोबर आहे ताई तुमचं, अगदी अगदी बरोबर आहे. खरं आहे, हे खरं आहे. त्यामुळे तेही करणं आपण टाळलं पाहिजे. म्हणजे सतत स्वतःच्या दुःखाची वाच्यता कशाला ना, हा भेटला सांगा, तो भेटला सांगा, अगं बाई काय सांगायचं बाई, मी भेंडी आणली एवढी 50 रुपये पावची आणि त्यातली निम्मी काळीच निघाली ग बाई, काय काय गरज आहे. भेंडी खाऊन संपली, तुझ्या चित्तातली भेंडी अजून संपत नाहीये. बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. तो विषय संपून जातो पण आपल्या चित्तातला तो संपत नाही. भले नवऱ्याने एकदा चुकून बिचाऱ्याने काहीतरी केळी दबलेली आणली असतील, प्रत्येक वेळेस त्याला ऐकवायचं. हा माझा अनुभव आहे. मी सुरुवातीला करायची, एक दिवस ना मी असंच म्हटलं, मी प्रत्येक वेळेस ना डायलॉग मारते, चेपलेली केळी तर नाही ना आणली, चेपलेली केळी तर नाही ना आणली. तर ते मला म्हणले, नीलम जगातली सगळी केळी संपली तरी तुम्हाला अशीच बोलणार आहेस का, चेपलेली केळी तर नाही ना आणली. तेव्हा मला जाणवलं की किती खरं आहे ना हे. आपण एखाद्या व्यक्तीला तसंच गृहीत धरतो की हा व्यक्ती असाच वागणार आहे. आणि त्यातला नवऱ्याचं तर आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो. त्या बिचाराला आपण कायमचा दोषी करून ठेवलेलं आहे. माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे 10-11 वर्ष होतं. त्यांनी माझ्या नावाच्या इडल्या खाल्ल्या होत्या, माझ्यासाठी ठेवलेल्या. मी त्याला अजूनही ते बोललो, तू माझ्या इडल्या खाल्ल्या. म्हणजे मी तेच सांगते, एक वेळ ना ते सोन्याची वस्तू जमिनीत पडून त्याचं विघटन होईल पण आपल्या मनाचं होणार नाही. खरं आहे हे, खरं. आपण सोडतच नाही, स्वतःच्या पण चुका नाही सोडत, दुसऱ्याच्या चुका नाही, चांगली गोष्टी पण सोडत नाही. हा शोभनाताई बोला. नमस्कार ताई, आज माझ्याबरोबर माझी आई पण आहे. हा, मी बोलणारच होती. नमस्कार नमस्कार काकू. हा, गावावरून आली आहे, तर चला आज त्या निमित्ताने कवेना पण तुमचं सेशन ऐकण्याची संधी मिळाली तिला. नाही, आम्हाला त्यांच्या दर्शनाची संधी मिळाली, खूप छान वाटलं. आई आशीर्वाद असू द्या. तिला पण अध्यात्माची आवड आहे भरपूर, खूप खूप काय काय करत असते. बऱ्यापैकी मन ती म्हणजे त्यातच रमवत असते. नाही, उलट बोललात तुम्ही, त्यांना आवड आहे म्हणून आपल्याला आवड आहे. बरोबर ना. दाखवून द्यावं काय, मी तिला नेहमी सांगते असं की असं मी सेशन अटेंड करते, हे करते ते करते. तर आज योग आला म्हणून तिला ऐकायला मिळालं. तर आज तिला माहित झालं असेल की सेशन म्हणजे नेमकं काय असतं. आता हे समोर आपण दिसतोय समोर वगैरे, तिला असं जास्त माहित नाही. मी तिला म्हटलं अगं तू पण दिसतीये, तर ती एकदम अशी सावरून बसायला लागली. बरोबर आहे, हा बरोबर आहे. बऱ्याचशा लोकांना ना कनेक्ट यामुळेच होता येत नाही, कारण ते टेक्नॉलॉजीला एवढे फ्रेंडली नाहीयेत की कनेक्ट नाही होता येत. बऱ्याच वेळा असं होते, बरेच फोन येतात की आम्हाला व्हायचंय पण होता येत नाही. काही हरकत नाही. मला पण नावाची पुस्तकं वगैरे वाचायला खूप बरं वाटतं. नाही, आम्हाला पण छान वाटलं तुम्ही आज आलात.
बऱ्यापैकी कीर्तन वगैरे बऱ्यापैकी म्हणजे तिला आवड खूप आहे, छान. ऐकायला जाते. आमच्याकडे सप्ताह बसतात तर तिथे पण ती अटेंड करते. अरे वा. फक्त खूप थोडंसं छान आहे. ऐकायला कमी झालंय तिला आता. आणि म्हणून मी आता एका रिपीट दिले ना तर तिला क्लिअर ऐकायला आलं, त्याच्यामुळे अजून छान वाटलेलं. अरे वा वा, खूप छान खूप छान, मस्त मस्त. असाच प्रवास छान चालू राहो तुमचा. शोभनाताई तुमची आई, तुम्ही तुमच्या आईसारखेच दिसतात. हा तसंच वाटतंय. अगदीच मी माझ्या आईसारखी दिसते. सेम टू सेम. हो हो, अगदी अगदी सगळेच मला म्हणतात. आता खाली वॉकिंगला गेलो तर आम्ही तेव्हा पण मला सगळ्या मैत्रिणी म्हणतात. तुमचं ओल्डर व्हर्जन वाटतंय, ओल्डर व्हर्जन वाटतंय. छान झाला आजचा सेशन, खूप छान झाला, खूप छान. काय माऊली आहेत, माऊलींचं काही घाण असूच शकत नाही. आनंदरूप माऊली. हा बोला बोला ज्योतिताई. यशोदा काकी बोलायचंय तुम्हाला काही? ओके काकी. ठीक आहे, बंद करण्यापूर्वी मी सांगतो. हा बोला बोला दादा. मी तुम्हाला फोनच करणार होतो. अच्छा. असे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याला काय करायचं. हा हा. त्याची सर्व उत्तरं मिळाली आज. आणि नॉर्मली असं होतं की कोणता प्रश्न असेल तर काही ना काही रूपामध्ये ते उत्तरं मिळत असतात. विचारायला लागत नाही. हा एक योगायोग आहे. सद्गुरूंची कृपा आहे तुमच्यावरती. यस यस. आणि झालं कसं माहित आहे की प्रश्न असा होता की तुम्ही जो सर्कल दाखवला की नातं कसं असतं, मी विषय नातं आणि त्यातून येणारा जो आपण लावून घेतो आपल्या मनासाठी, बरोबर. आपण स्वतःच त्रास करून घेतो. त्यांची ती नातं असतात सर्व व्यवस्थित असतात, ती सर्वांना आवडत असतात आणि आपण आपल्या परीने त्यांना मिनिंग देत असतो वेगवेगळ्या प्रकारचं. आणि त्या मिनिंगमुळे आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. हे खूप मजेत असतात आणि आपणच त्रासलेत असतो. हे जाणवत होतं. पण आज ते ऐकल्यानंतर क्लिअरिटी आली त्याची. आणि यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे संत संगती करा, ग्रंथ वाचा किंवा नामस्मरण करणं. हा जो उपाय यातून मी घेतला आचरणात आणण्यासाठी. बरोबर बरोबर. आणि कसं आहे माहितीये लक्ष्मण दादा, हा भवाचा भोपळा जो क्रिएट झालेला असतो ना, संत संगती नामस्मरणने तर प्रभाव पडतोच, पण बुद्धीच्या पातळीवर जाऊन आपण बघा, आता एकदा हा तुमच्या डोक्यामध्ये सॉफ्टवेअर फिट झाला, इट्स अ सॉफ्टवेअर, हा विचार आहे, विचार म्हणजे सॉफ्टवेअर आहे. हे एकदा विचारांच्या पातळीवर क्लिअर झालं ना, इथून पुढे जे तुमच्या वाटेत येईल ना, तुम्ही त्याला हे सॉफ्टवेअर आधी लावून बघणार की मी काय करतोय का, मी चुकीचं करतोय का, मी ओव्हर इमोशनल होऊन मी तर स्वतःवर घेत नाहीये ना. म्हणतात ना, आ बेस मार मुझे, असंच आपण प्रत्येक गोष्टीला करत असतो आणि प्रत्येक गोष्ट मनावर घेतो. विचारांच्या पातळीवरती प्रत्येक गोष्ट ना सावून सुलाखून मगच ती आतमध्ये जाऊन द्यायची, अन्यथा नाही. आपलं नामस्मरण, आपलं विश्व, आपला भगवंत, आपला गुरु आणि आपल्या हातून होणारं सत्कर्म. भगवंताने हे पण सांगितलंय, श्लोक क्रमांक 25 मध्ये बघा, भगवंत 26 मध्ये भगवंत म्हणतोय की तू सत्कर्म करत राहिलं पाहिजेस. सगळं जग तुझ्यासाठी सारखं आहे, नुसतं मी आणि माझं नाही, सत्कर्म पण त्याच्यावर करत राहिलं पाहिजे, सगळ्यांना सारखं लेखून. सत्कर्म करणं सुद्धा सोपं नाहीये. अगदी खरंच सोपं नाहीये. एवढं सोपं आहे का? आजच्या काळात तर अजिबातच नाही. त्याला पहिला विरोध घरातूनच होतो. खरंय. करता तुम्हाला काय गरज आहे, आपल्या घरामध्ये सर्व असताना, काही नसताना घरातली कामं सोडून दुनियादारी कशाला करायला सुरुवात होता. खरंय. हे काही भांडणाचं कारण होऊ शकतं की तुम्ही कशाला करताय, काय गरज आहे तुम्हाला. अगदीच अगदीच अगदीच. ज्या बायका बोलतात त्यांना सांगणं चांगलं असं पण असतं. हो हो हो, अगदी. कधी पत्नी प्रतिकूल असते, कधी पती प्रतिकूल असतात. गरजेचं नाही की सगळं पतीच प्रतिकूल असतात. महाराज म्हणतात की नाही, मी ते सांगतो की तुकाराम महाराज म्हणतात नाही बाबा, ही मला छळणारी बायको मिळाली म्हणून मी समजतो की मला विषयामधून मी बाहेर पडलो की देवाकडे आलो. आता मला बघवे ना घराकडे, आता मी देवाकडेच बघतोय. त्यातलं आपण पॉझिटिव्ह बघायचं आणि आपल्याने होईल तेवढं करत राहायचं. म्हणजे माहित होतं, पण काय होतं का आपण कधी कधी त्या गोष्टी विसरतो ना की, आणि परत पहिल्यापासून म्हणजे असं करायचं. बरोबर गोष्टी विचारल्या बरोबर. क्लिअरिटी झाली. आणि लिहून पण घ्यायच्या, अशा लिहून घ्यायच्या. एकदा डोक्यातून हातातून लिहून उतरल्या ना की आणखीन क्लिअर व्हायला लागतात. अशा लिहून नंतर स्वतः लिहून काढा, स्वतः काय वाटलं ते लिहून काढा, तुम्हाला फार उपयोगी पडेल ते. आणि या थँक्यू. हा बोला बोला. आज 23, 24, 25 आणि 26. आणि ग्रुपवर पाठवते मी आजच्या श्लोकांचं पीडीएफ हे पाठवते, इमेजेस पाठवते, म्हणजे बोलायला सोपे जातील. ओके. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मी तर ताई तुम्ही म्हणता मला राग आला
द्रष्टापणाविषयी तुम्ही तेच आठवते नाही, द्रष्टापणा कोणी काही केलेलं दुःखवत असेल आपल्याला तर ताई सांगता का ना, द्रष्टापणा. द्रष्टापणा, खरंय खरंय. काही टेन्शन घेऊ नका. द्रष्टापणा राग कोणाला येतोय? मला येतोय, माझ्या वरच्या प्रकृतीला येतोय. मी याच्यापासून अलिप्त आहे आणि थोड्या वेळाने तो राग जाणार पण आहे आपला. जातो, हो जातो, बरोबर आहे, अगदी जातो. आणि हळूहळू ते प्रमाण कमी होईल. नक्कीच नक्कीच. अच्छा, मुंगीची गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि आपण वाईट विचार करायला लागलो ना की लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा ना आपण रात्रीच्या वेळेस वगैरे अंधार आहे, मग तिकडे भूत आहे का, तिकडे हे आहे का, ते असतं का, ते तिथे नसतं, ते इथेच निर्माण झालेलं असतं. आपण बऱ्याच गोष्टी चिंतनामध्ये नको नको त्या आणतो. त्याच्यावरती नेहमी लक्षात ठेवा की आपण काय विचार करतोय. ठीक आहे, चला, सगळ्यांशी बोलून छान वाटलं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की